नमस्कार. चला, आज आपण एका मस्त कॉन्सेप्टबद्दल बोलूया, जी आपल्या सगळ्यांच्या शिकण्याशी जोडलेली आहे. ती म्हणजे वायगोत्स्की यांची मोर नॉलेजेबल अदर म्हणजेच MKO ही संकल्पना. पण सुरुवात करण्याआधी एक छोटासा विचार करूया. आठवते का, तुम्ही शेवटची नवीन गोष्ट कोणाकडून शिकलात? तो तुमचा शिक्षक होता, की तुमचा मित्र, की घरातलाच कोणीतरी? जरा आठवून बघा. तर मग हा MKO म्हणजे नक्की काय आणि आपल्या शिकण्यामध्ये तो इतका महत्वाचा का आहे? चला जाणून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर MKO म्हणजे अशी कुठलीही व्यक्ती जिला आपल्यापेक्षा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती आहे, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि हो, ही व्यक्ती कोणीही असू शकते, अगदी आपला लहान भाऊ किंवा बहीणसुद्धा. ठीक आहे, मग हे MKO कोण कोण असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? चला आपल्या रोजच्या आयुष्यातच बघूया की हे MKO कोण आहेत. बरोबर ओळखलत. आपल्या सगळ्यांच्या मनात सगळ्यात आधी कोण येतं? आपले शिक्षक. ते तर MKOचे परफेक्ट उदाहरण आहेत. बघा ना, शिक्षक काय करतात? ते आपल्याला मार्ग दाखवतात. अवघडात अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चुका सुधारतात, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू. पण इथे एक ट्विस्ट आहे. वायगॉत्स्कींच्या मते MKO म्हणजे फक्त शिक्षक नाही. ही कल्पना त्याहून खूप मोठी आहे. कधीकधी आपले मित्रमैत्रिणीसुद्धा आपले MKO असू शकतात. जरा आठवून बघा, कधी ना कधी तुमच्या मित्रांनीच एखादा अवघड टॉपिक सोपा करून सांगितला असेल. बरोबर ना? उदाहरणार्थ, समजा वर्गात तुमच्या मित्राला गणित खूप छान जमतंय आणि तो तुम्हाला मदत करतोय. तर मग त्या क्षणी तो तुमचा MKO झाला. आणि फक्त शाळेतच नाही, आपल्या घरातही MKOज असतात. आपले आई-वडील, ते तर आपले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे MKOज आहेत. ते फक्त आपला होमवर्क करण्यात मदत करत नाहीत, तर आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकवत असतात, आपल्या सवयी घडवतात. खरं तर आपल्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर आता आपल्याला कळालंय की MKO कोणीही असू शकतं. पण मग जेव्हा मित्र एकमेकांना शिकवतात, ज्याला पीअर लर्निंग म्हणतात, ते इतकं पॉवरफुल का असतं? चला यामागचं कारण जाणून घेऊया. पीअर लर्निंग म्हणजे काय? सोप्पं आहे. जिथे विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात आणि एकमेकांसोबत शिकतात. आपला आवडता ग्रुप स्टडी आठवला का? ते याचंच एक बेस्ट उदाहरण आहे. आणि याचे फायदे तर खूपच जबरदस्त आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे आपली समज अधिक पक्की होते. दुसरं, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि तिसरं, शिकणं हे रटाळ नाही, तर एकदम ॲक्टिव्ह आणि मजेशीर होऊन जातं. चला, तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, त्यातले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. हे पॉइंट्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण हाच या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे MKO, म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जिला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. बस, इतकी सोपी व्याख्या आहे. म्हणजेच MKO कोणीही असू शकतं. आपले शिक्षक, आपले आईवडील, आपले मित्र हे सगळे आपले MKO आहेत. आपल्याला फक्त त्यांना ओळखायचं आहे. तर या सगळ्याचा एकच निष्कर्ष निघतो. वायगॉट्स्कींना हेच सांगायचं आहे की शिकणं ही काही एकट्याने करायची गोष्ट नाहीये. ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आपण इतरांच्या मदतीनेच पुढे जातो आणि शिकतो. आणि ह्या सोशल लर्निंगच्या प्रोसेसमध्ये MKOची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते आपल्या शिकण्याच्या प्रवासातले गाईड आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर हे होतं MKO बद्दल. पण तुम्हाला माहीत आहे का, वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये भाषेलाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. मग भाषेची भूमिका नेमकी काय आहे, हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. जर तुम्हाला आजची ही माहिती इंटरेस्टिंग वाटली असेल, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शिकत रहा आणि शिकवत रहा. धन्यवाद.